कितीही धावपळीचं युग असलं तरी स्वतःसाठी वेळ द्या। मनुष्य हा जो आहे तो स्वतःसाठी कमी जगतो, दुसऱ्यांसाठी जास्त जगतो। परंतु जेव्हा जीवनाचा शेवटचा काळ येतो त्यावेळेला त्याला आठवतं की मी जगलोच नाही, मी जीवनात कमवलंच नाही। आपण पाहतो की दिवसभराच्या कार्यामध्ये आपल्याला कोणती ना कोणती चिंता असते, भीती असते। आज आपण पाहतो अपघात होत आहेत, वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, ज्याच्यातून आपल्याला वारंवार भीतीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर भीती कमी करायची आहे, आपल्या जीवनाची चिंता कमी करायची आहे, तर त्याच्यासाठी आवश्यक आहे एक शक्तिशाली मन। फिजिकल योगा, फिजिकल एक्सरसाइज करण्यासाठी काही लोक वेळ काढतही असतील, परंतु शारीरिक प्राणायाम, शारीरिक एक्सरसाइज सोबत जर आपण का मनाची एक्सरसाइज केली तर म्हणतात एक सुदृढ मन, एक शक्तिशाली मनच शांत मन आहे। एक शक्तिशाली मनच एकाग्र चित्त मन बनू शकतं। कारण कोणत्याही गोष्टीला बघा, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात बघा, आपल्याला एकाग्रतेची खूप खूप आवश्यकता आहे। आपण लहान मुलांना सुद्धा एकाग्रतेसाठी काही ना काही करवत राहतो, एक्सरसाइज करवणं म्हणा, ध्यान धारणा करवणं म्हणा, आपण करवतो। परंतु आपल्या जीवनाचं काय, आपल्या मनाचं काय, आपण कधी याकडे लक्ष दिलं नाही। तर मनाला सुदृढ बनवायचं असेल, शक्तिशाली बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे आणि आत्मबळासाठी आध्यात्मिक ज्ञान आवश्यक आहे। हे लक्षात घ्या मित्रांनो। आज आपण पाहतो की जगामध्ये आध्यात्मिकतेची खूप कमी आलेली आहे। प्रत्येक गोष्टींमध्ये जर तुम्ही अध्यात्म जोडलं तर आज तुमचं शरीरही निरोगी राहील आणि मनही निरोगी राहील। जसं सरांनी आज सांगितलं, प्रत्येक जी क्रिया सांगितली, जे आसन सांगितले, हे आपल्याला प्रत्येकाला जमले नाहीत। परंतु बंधू भगिनींनो, तुम्ही हे लक्षात घ्या, वारंवारचा सराव हा एक वेळेला विजय जरूर दिलावतो। त्या प्रकारे जर सक्सेस आपल्या जीवनात पाहिजे आहे, टाळ्या वाजवा सरांसाठी की जे आपल्याला जमत नव्हतं तेही करण्याचा आपण प्रयत्न केला, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, चिंता आहे, त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला मनाला ती एक्सरसाइज देणं जरुरी आहे, मनाला एकाग्रता देणं जरुरी आहे। आणि त्यासाठी आपण आध्यात्मिक मार्गाकडे वळूया, शरीर आणि मनही स्वस्थ करूया, हा आजच्या दिवसाचा दृढ संकल्प असेल। सगळ्यांना ओम शांती। धन्यवाद दीदी। मी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक रवी गावंडे। आजच्या या योग दिनानिमित्त जाफराबाद या नगरीमध्ये माननीय नामदार माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे आणि या तालुक्याचे आमदार श्री संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो जाफराबादमध्ये योग कार्यक्रम, योग शिबिराचा कार्यक्रम झाला। खूप छान नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि या ठिकाणी मला एकच मी या योग दिनानिमित्त सांगू इच्छितो की या जाफराबाद नगरीमध्ये आणि जिथं जिथं योग चालू आहे किंवा योग शिबिर होत आहेत किंवा लोक योग करत आहेत, त्याच्या माध्यमातून एकच संदेश द्यावा असं वाटतो की प्रत्येकाने स्वतःसाठी 40 ते 45 मिनिट दिलेच पाहिजे निरोगी, आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी। धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपण बघतोय आपलं प्रत्येकाचं फक्त धावपळीकडे लक्ष आहे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही। तर आज आरोग्याकडे जर आपण लक्ष दिलं तरच आपण जास्तीत जास्त धावपळ करू शकतो, जे आपल्याला साध्य करायचं आहे जीवनामध्ये ते साध्य करू शकतं। म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। पण ते मन प्रसन्न करण्यासाठी, मन प्रसन्न ठेवण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान खूप गरजेचं आहे। हाच एक संदेश देऊ इच्छितो। धन्यवाद।